सगळे गुन्ह्या गोविंदानं 13% आरक्षण असताना सुद्धा कोण मोठा कोण लहान कोण त्याच्यापेक्षा लहान या जातीचं वर्गीकरण आम्ही कधीच केलं नाही। आणि तसं जर करत असते तर माझ्यासारखा एका ढोराचा 0.1% मतदान नसलेला या तालुक्याचा 3दा आमदार होऊ शकतो। हे कशाचं घोतक असेल तर आम्ही अखंडितपणे बाबासाहेबांच्या विचारावर 59 जातीच्या गुन्ह्या गोविंदानं नांदत हे करण्याचं काम केलं जात आहे। खऱ्या अर्थानं जर आपण एक बघितलं तर त्यांनी एक समिती नेमलेली आहे। त्या समितीच्या संदर्भात आता बोलत असताना या ठिकाणी सन्माननीय ॲडव्होकेट चव्हाण साहेबांनी सांगितलं की न्यायमूर्ती आनंदजी बद्दर यांची एक व्यक्तीची समिती नेमलेली आहे। ती योग्य का? ते बिलकुलच योग्य नाही। हे 13% आरक्षण संविधानात मार्फत मिळालेलं बाबासाहेबांनी दिलेलं आम्हाला आरक्षण, त्यात बदल करण्याचा अधिकार एका व्यक्तीला। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं त्या बद्दर समितीच्या बाबतीत तर त्यांचा अहवाल अजूनही आपल्याला प्राप्त झाला नाही। तो अहवाल सार्वजनिक व्हायला पाहिजे, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, लोकांतून मतं मागवली गेली पाहिजे। मग देशातलं धोरण ठरवत असताना त्या विधानमंडळात असेल लोकसभेत असेल तुम्ही काय बदल करायचा तो नंतरचा भाग जाईल, पण त्याआधी तो अहवाल आम्हाला वाचण्यासाठी प्राप्त व्हायला पाहिजे, तेही झालेलं नाही। आणि आज आपण बघितलं तर त्या अहवालाच्या म्हणजे बद्दर समितीच्या बाबतीत एक व्यक्ती न करता जातीच्या संवेदनशील जातीच्या बाबतीत व्यापक विचार सामाजिक दृष्ट्या गुंतागुंतीचा विषय असणाऱ्या यासाठीचे आमच्या जातीची काही मंडळी या कमिटीत असायला हवी। त्यांच्या माध्यमातून याच्यावर अभ्यास करून उपवर्गीकरण करणं गरजेचं की नाही गरजेचं आहे याचा अहवाल सुद्धा मागवणं गरजेचं आहे, पण तसा विचार केला जात नाही। त्याबद्दल मी या सरकारचा निश्चितपणानं तुम्हा सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं निषेध व्यक्त करतो की आमच्यात कुठलंही भांडण असताना तुम्ही काय म्हणून आमच्यात भांडण लावण्याचं काम करता। आता आधी बघितलं ओबीसी आणि मराठा हा वाद आता संपुष्टात येत आहे। आता आपल्या ताणीपणा आपण भांडणं करावीत आणि त्याचा फायदा म्हणजे इंग्रजाची जी नीती म्हणली जाते त्या नीतीप्रमाणे आपसात भांडण लावण्याचं काम करण्याचं काम केलं जात आहे। अनुसूचित जातीतील तज्ञांचा या कमिटीत अभाव आहे, तर करायचं असेल तर त्या कमिटी तशी तयार करावी, काही सदस्य घ्यावेत ही विनंती करतो। त्याचबरोबर नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या माध्यमातून आपण जर विचार केला, कायद्याने एक मूलभूत तत्व आहे ज्यांच्यावर परिणाम होणार आहे, म्हणजे आम्ही सगळे 13% लोकांचे एकूण घेतलं पाहिजे। एससी समाजातील तज्ञ नसल्यामुळे जे होतंय त्या बाबतीत मी आता सांगितलं त्याचा डाटा संकलन करण्यासाठी सुद्धा आमच्या समाजातील प्रतिनिधी निश्चितपणानं गरजेचे आहेत। ते डाटा संकलन सुद्धा व्यवस्थितपणानं केलं जात नाही। या एकंदरीत होणाऱ्या वर्गीकरणामुळे आम्हाला खूप मोठा सेटबॅक या ठिकाणी बसणार आहे। त्याबद्दल मी असं म्हणेन हे उपवर्गीकरण करत असताना उपवर्गीकरण रद्द करा, संविधानाचा सन्मान करा, सामाजिक न्यायावर घाला नको, उपवर्गीकरणाला थारा नको, उपवर्गीकरणाचा निषेध असो। संविधान जिंकले, अन्याय निश्चितपणानं होणार नाही आमच्यावर। त्यामुळे हे संविधान टिकवायचं असेल तर आमची ही एकत्रित असलेली लढाई लढण्यासाठी आपण सर्वजण या पुढच्या कालखंडात याही पेक्षा तीव्र आंदोलन करायची गरज पडली तर आपण निश्चितपणानं साथ द्याल ही अपेक्षाही मी या ठिकाणी